नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून तुमच्या सर्वांना सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आम्ही कॅनडातील टोबरमोरी या ठिकाणी कॅम्पिंगसाठी आलेलो आहोत आणि आज आमच्या कॅम्पिंगचा तिसरा दिवस आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला मी या ठिकाणावरचं नैसर्गिक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरचे अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर वेळात वेळ काढून ते व्हिडिओज नक्की पहा. आज पण तुम्हाला मी द ग्रोटो या नावाचं एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे त्या ठिकाणावरती घेऊन जाणार आहे. आजचा व्हिडिओ पण खूप मजेदार आणि ॲडव्हेंचरस होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. दरवाजा ओपन करतो. बाकीचे उठलेत का नाही काय माहीत आणखी. हे पहा, बाकीचे मित्र उठलेत का नाही पाहतो. हे पहा, एकदम क्लिअर आहे आज आकाश. ढग नाही, सूर्यप्रकाश, फुल सूर्यप्रकाश आहे आज. गुड मॉर्निंग. उठले का नाही काय माहित. सकाळी उठलं की सर्वात अगोदर आम्ही ब्रश झालं की चहा घेतला, त्यानंतर ब्रेकफास्टची तयारी केली. एवढा चहा तर महिन्याभरामध्ये केलं नसेल आपण. कशाला करावं घरी? एक कप होतं आपलं. इथं आपण 12 जण आहेत म्हणून एवढं लागायले. जास्त चहा वाटायला नाही का तुम्हाला? वाटायला थोडं ह्याच्यात टाकता का त्याच्यात? बस. नाही, ह्याच्यात राहू दे. टाका अजून थोडासा. बाहेर बसून प्यायचं का? हा. वा मित्रांनो, सकाळी सकाळी गरमागरम चहा आणि ब्रेड असा ब्रेकफास्ट चालू आहे आता सर्वांचा. या सगळेजण बाहेर. ब्रश करून या राजेश. चहा झालेला आहे, चहा ब्रेड. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसून आम्ही सर्वांनी चहा आणि ब्रेड घेतला. पक्षी आला बघा, स्मेल. यश, तुला देऊ आता चहा आणि ब्रेड. हे ब्रेड टाकते पक्षाला. चहा मी टाक. ट्राय करतो ते दुसऱ्या बेड. हा. टाक वर. टाक. टाक, जोरात फेक वर. हा, खाल्ला. चहा ब्रेड झाला पक्ष्यांना सकाळी सकाळी. हे बघ, आपल्या घरावरती येऊन बसलेत. सकाळी सकाळी मुलं क्रिकेट खेळत आहे. ओ, 4 रन्स. हा, टाका. 6 मार. ओहो, नाईस शॉट. आज पण आम्ही दुपारचं जेवण बाहेरच करणार होतो, त्यामुळे महिलांनी सकाळी सकाळी जेवण बनवायला सुरुवात केली. ठेवा सामान. चला. हो, 20 मिनिट्स. सोबत खायला घेतले का काही? बर. पाण्याच्या बॉटल्स गाडीतच असतात ना आता.
चला तर मित्रांनो, मग तुम्ही पण आमच्या सोबत या आणि या सुंदर ठिकाणाचा तुम्ही पण भरपूर आनंद घ्या. छान मस्त वातावरण आहे. आता इथं लेक आहे का डायरेक्ट? ओ स्नेक आहे का? The rain that we had yesterday is really एक्झॅक्टली रिअल सारखा दिसतोय. because digging in hard, dry dirt is Oh. really hard. Once it's been rained on them. रिअल सारखा वाटला तो मला तर. So here's some pictures of them actually nesting. Right? They use their back legs to dig those holes, lay their eggs. And sometimes what our team has to do, if they lay it या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत आणि त्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं याविषयी मार्गदर्शन या ठिकाणी पर्यटकांना देण्यात येत होतं. कॅनडामध्ये साप मात्र खूप तुरळक आढळतात आणि ते काही ठिकाणीच आहेत. या ठिकाणी एक ट्रेल आहे. त्या ट्रेलनं आम्ही जाणार आहोत. जवळपास 3-4 किलोमीटरची ट्रेल आहे. तर आजूबाजूचा निसर्ग पाहत पाहत पुढे जाणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी काही पॉयझनस साप पण आहेत असं सांगितले त्यांनी. विषारी साप आहेत म्हणून सांगितलेलं आहे, रॅटल स्नेक म्हणून. तर त्यापासून काळजी घ्या असं सांगितलं त्यांनी सर्वांना. काल कोणाला दिसला होता अगोदर? हो, बघूया आज कोणाला दिसतो का. फक्त रॅटल स्नेक पासून थोडं सावध. तिथल्यापेक्षा इथे जास्त असणार आहे. हो, आज परफेक्ट वेदर आहे त्यांना नेस्ट बनवण्यासाठी. थोडस वॉर्म वेदर पाहिजे का? वा, तर आज त्यांना परफेक्ट टायमिंग आहे. राजेशला काय अनुभव आहे का स्नेकचा इंडियातल्या? मला नाही जास्त नाही का? बरं. वा, काय छान पांढरे शुभ्र असे फुलं आलेले तिथे. ऍपल ट्री आहे वाटतं हे. हे पहा, हे वाईल्ड ऍपल ट्री आहे ना? याची फुलं पहा ना, वाईल्ड ऍपल ट्रीचा आहे तो. चला, सप्टेंबर मध्ये येतात ना. हा आताच येतात ना. जंगलच जंगल आहे आता. किती किलोमीटर आहे राजेश टोटल? 3 किलोमीटर आहे पूर्ण राऊंड ट्रिप. 3 किलोमीटर. हा मध्ये काय लेक आहे हा लेक आहे, ग्रोटो. आणि वाईल्ड ॲनिमल्स असतील. आपल्याला कुठे ग्रॉटो असं मॅप आहे ना, ते बघ, ते आपल्याला कुठे नाही कन्फ्युजन दूर होऊ दे. जरा बघा ग्रॉटो कसं दाखवलंय. इकडून बघ, इथं बघ, हे 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 हे. काय दाखवलं ग्रॉटो? कुणीकडे आहे? लेट्स गो. कसं वाटायला? छान वातावरण आहे, एकदम मस्त. आज मला मॅचिंग झालं तुम्ही. मॅचिंग. हॅलो हॅलो, we have a YouTube channel. Can you say subscribe to our YouTube channel? Subscribe. Thank you. Have a nice day, guys. Thank you. Thank you. Oh, snake दिसला. हे पाय त्या दगडावरती बसलेलं आहे, एकदम गरम. त्या दगडावरती साप आहे बघा पटकन. कुठे? हा, साईडला बघायला बघा, फेस करून. राईट. ओ, भरपूर आहेत त्या साईडला पण आहे ना, swimming करायला. हा ना. हे?
हा स्नेक पण सनबाग घ्यायला सनबाथ येस. चला कोणाच्या खिशात साप गेला का बघा. साप म्हणजे स्नेक. साप बघायला भेटला. आज दुसरा दिवस होता. हो नाहीतर पर्स मध्ये साप बसायचं जाऊन. नाही पण मी तशी मोठीच आहे, बाहेर खाली ठेवल्यावर बसल पण. हो ना हो ना. घेतो जरा व्हिडिओ. त्यांच्यासारख्या उड्या टाका, त्यांच्यासारख्या उड्या टाका म्हणलं. गोलू किती लांब जायचं आपल्याला? अजून 100 किलोमीटर. 100 किलोमीटर्स. आपण केम्ब्रिजला जातो मग. एवढं नसेल बाबा, मग आमच्या पायात काही ताकद नाही. माहित नाही तेवढं किती. डॅडी तर बघ रात्री झोपी गेले, उठलेच नाहीत. टायर्ड झाले डॅडी. टायर्ड झाले होते. आज किती वाजता उठला? आज 9:30. ओके. जंगल बघा ना, डार्क जंगल आहे. I don't know what is this, but it looks like it's a rainforest. Yeah, it's a rainforest. Yeah. It's a Western Peninsula or वाईल्ड अॅनिमल्स कुठले आहेत तिथे? There are turtles, टर्टल, बेअर, snakes, स्नेक्स आहेत. Coyotes. कायोटीज असतील. coyotes, hyenas, हायनाज, येस. and then what they said, what that lady crocodiles. क्रोकोडाईल? क्रोकोडाईल नाही इकडे. she said raccoons. Oh yeah, actually. येस, रॅकून्स असतील. ब्लॅक बेअर आहेत वाटते. Black bear, yeah. Black bear and grizzly bears. ग्रिझली, हो ग्रिझली खूप बिग असतात बरं. ते आहेत कॅनडा. Little bit smaller than ice bear. बॅम्फ एरियामध्ये खूप त्या आहेत. एरियात बॅम्फ एरियात खूप जास्त आहेत. त्या एरियात आहेत फार. बरोबर. There are a lot of tigers. You should read. बोलू तू फ्रेंड सोबत राहत नाही, आमच्या सोबतच आहे जास्त. धनुष, रियांश, अथर्व, त्यांच्यासोबत तुझं मॅच होत नाही वाटतं आणखी. काय वेले ते एकदम छोट्या छोट्या गोष्टी करतात. गोलूला बिग थिंग्स करायला आवडतं आहे ना गोलू? त्याला बिग वॉटर ब्रेक. ते इथून आलो ना दुसरीकडे. हा थोडस द्या. चला पाठीमागे थांबू नका कोणी. तुम्ही पुढे जा की हो. पुढं ओके. म्हणजे हा तुम्ही पण या ना. येऊ द्या की. नाही नाही तुम्हाला पण घेणार आहे. हे बघा चला 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 या. चला अर्णव. Do you know why did धनुष करते का? हा चालूच आहे चला. Did you know why did I pick Rainforest Living TV? वाय? Because I like nature and water. ओके ओके. लय बोल काय गोलू. खूप बोलताय. गोलूला सगळी माहिती असतीये. गोलू है ना गोलू? इंडियामध्ये तुझे आजी आजोबा आहे ना, त्यांना काहीतरी सांग बरं. आपण कुठे आलोत? कुठे आलोत? ग्रोटो. Grotto. हा आणि इथं ट्रेल आहे म्हणा बाबा. आम्ही जंगलमध्ये आलोत म्हणा. इथे स्नेक आहेत म्हणा. काय काय बघितलं तू? हा I saw snakes पाहिले. हा स्नेक पाहिले, अजून टर्टल पाहिले, fishes. फिश पाहिले. बाबा खुश होते मग बघून तुला. वा गोलू वा, जबरदस्त. पहा मित्रांनो, गोलू डान्स करून सगळ्यांचं मनोरंजन करत आहे. हा जवळ आलो आता. चला चला अर्णव चला.
बापरे, किती झाड आहेत गोलू. जंगलच जंगल आहे बाबा. वाईल्ड लाईफ लय असेल, फक्त हाईड करायची आहे. Vino en abril, todavía no estaba. गार वार आहे ते एकदम. पण पाण्याचा कलर तर बघा ना किती सुंदर आहे. अरे बापरे, There's वाव. अरे बरीच पब्लिक आलेली इकडे. ओ लुक ॲट द वॉटर कलर. काय सुंदर व्ह्यू आहे. वाव, दिस इज सो ब्युटिफुल. हो बापरे. वा 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 वा. सुंदर आहे. जाऊ ना खाली आपण. हा पुढे जाऊ नको. वा, काय जबरदस्त सीन आहे ना. कलर पहा ना पाण्याचा. ते गाणं आहे ब्लू है पानी पानी. ब्लू है पानी, आज ब्लू है पानी. अरे बाप रे, काय सुंदर सीन आहे ते. जा ना तू तिकडून ये ना खाली. पब्लिक भरपूर आलेली आहे या ठिकाणी स्विमिंग करण्यासाठी. मित्रांनो, हे ठिकाण खरंच इतकं सुंदर होतं की या ठिकाणावरती नजर पडताच तोंडामधनं वा वा हे शब्द निघाले. काय जबरदस्त स्पॉट आहे. मी व्हिडिओ बनवण्यामध्ये मग्न होतो आणि तितक्यात धनुष्य शब्द माझ्या कानावरती पडले आणि तो म्हणाला, डॅडी या ठिकाणावरती आपले काही सबस्क्रायबर्स आलेले आहेत. हे ऐकून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. चला तर मग हे सबस्क्रायबर्स कोण आहेत आणि कुठून आलेले आहेत ते आपण आता पाहूया. ओ काय कुठे आहेत? ओ रिअली. तर मित्रांनो, या ठिकाणी आपले एक सबस्क्रायबर भेटलेले आहेत. चला पाहूया कोण आहेत ते. तर हेच झालं. काय झालं धनुष? ओ रिअली, कुठे आहेत? ओ रिअली. अरे अरे वा वा वा. काय नाव? हॅलो रोहित. हाय धनंजय केंद्रे. वा वा. ओकविलला का? अरे वा. ये नमस्कार. केम्ब्रिजला या मग. वा, खूप छान वाटलं. आता आपण जिथे जाऊ तिथे सबस्क्रायबर आहेतच. हा हा घेतला ना घेतला. बाबा आलेत का? इंडियामधून आलेत बाबा? वडील आहेत का? बर बर बर. वा वा, छान छान छान. या ठिकाणावर पण आपले काही सबस्क्रायबर्स भेटतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. खरंच मित्रांनो, तुम्ही केंद्रे फॅमिलीला जे प्रेम देत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही केलेलं कौतुक आणि दिलेलं प्रोत्साहन यामुळे खरंच माझं मन भरून येतं. आम्हाला आता इतकं छान वाटायला ना. आताच आपले सबस्क्रायबर भेटले. खूप छान फ्रेंडली फॅमिली होती. मुंबईचे सबस्क्रायबर होते आपले. सहज भेट झाली. ते आम्हाला वाटलं नाही ते भेटतील म्हणून सबस्क्रायबर. हा ना, त्यांनी धनुषला ओळखलं. छान वाटलं त्यांच्या फॅमिलीला भेटून. खूप निसर्गरम्य स्पॉट आहे. बरेच लोक आलेले आहेत. मस्त आहे. पाणी तर दाखवा ना असं. हा दाखवतो.
या ठिकाणावरचं निसर्ग सौंदर्य आणि पाण्याचा रंग पाहून आम्ही खरंच खूप आश्चर्यचकित झालो होतो. हॅट थोडी वर कर. वा, पाणी आणि टी शर्ट मॅचिंग. मी व्हिडिओ करते हा. या ठिकाणावरती फोटोग्राफी आणि व्हिडिओ घेण्याची संधी मात्र आम्ही कोणीच सोडली नाही. तिकडे जाऊ नको. मालदीवला आलेली फिलिंग घ्यायला काही वडा. सेट मालदीव. वा 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 वा. मुलांनी पण किनाऱ्यावरती बसून पाण्यासोबत खेळण्याचा आनंद घेतला. आज पाणी थोडंसं गार होतं, त्यामुळे मुलं पाण्यामध्ये जायला नको म्हणत होती. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु या ठिकाणी जे पर्यटक आले होते त्यामध्ये जवळपास 70% पर्यटक हे भारतीय होते. कॅनडामध्ये असंख्य असे वेगवेगळे पर्यटन स्थळं आहेत. आपण कुठल्याही ठिकाणावरती गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला साफसफाई आणि स्वच्छता दिसेल. त्याचं मेन कारण म्हणजे काय की इकडे लोकांना शिस्त आहे. त्याचबरोबर सर्वजण नियमांचं काटेकोर पालन करतात. राजेश गेले का पुढं? हा या. मुलं गेलेत पुढं. असंही चालते की राहू दे इथे. चला, आणखीन एक स्पॉट आहे, तो एक्सप्लोर करायचा आहे आपल्याला पुढे जाऊन. किती मोठे मोठे स्टोन्स आहेत खाली, त्याच्यावर पायदत चाललोय. हो ना. तू चप्पल काढून आलीस? मी काढून आले सँडल. चला. हो, आर्च आहे का? तिथं पण जातात. खाली खूप कोरडं आहे ना. खाली पण गेले पाण्यात. पुढे जाऊ नको. कोल्ड आहे आणि खाली डीप पण आहे. मी पाहे पण जास्तही काही. वाव. तुला यायचंय? चला वर. स्वतः पण खाली. आपलं पुण्यामधलं घोरडेश्वरची आठवण आली. घोरडेश्वरचा डोंगर असाच आहे ना महादेवाच्या दर्शनाला गेल्यावर. वो, आता इकडे वर जायचं का? अरे बापरे. खोल आहे का खाली? बापरे. ओहो, वाव. पुढे या. ए, पुढे या थोडस. वाह.
अरे वा वा, काय सीन दिली भारी. बापरे, काय जबरदस्त स्पॉट आहे मित्रांनो. तुम्हाला इकडचं पाणी दाखवतो माझ्या पाठीमागे. हे बघा. अरे बापरे. ओ, हो, हो, हो. हे पहा तुम्ही इथे उभं आहे ना थोडं. वा 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 वा. काय पाणी आहे, खूप आणि खोल आहे लोक खाली. इथून उड्या मारायला का स्विमिंगला खाली. हो हो. हे बघा कसं करतोय. Wow. Boys, how do you feel today? Good. How is the weather? Good. Great. You like the scene here? Very beautiful nature? Okay. What else is beautiful here? Flower Pot Island, the cruise, Okay. That's it? and more stuff. बापरे, काय सुंदर वातावरण आहे आज. जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो या ठिकाणी. पाणी तर एवढं निळ आहे ना. पाण्याचा रंग आपण असं शब्दामध्ये सांगूच नाही शकत नाही, इतका क्लिअर पाणी आहे. आणि आजूबाजूला हे पांढरे पांढरे पक्षी आहेत. सीगल म्हणतात त्याला कॅनडामध्ये. तर हे सीगल पक्षी पण इकडे भरपूर आहेत. आणि हे उंचावरती असल्यामुळं या ठिकाणावरनं व्ह्यू एकदम छान व्ह्यू येत आहे. खाली खोल आहे, बरंच खोल आहे खाली, परंतु पाण्याचा कलर पहा तुम्ही, किती क्लिअर पाणी आहे. जबरदस्त एकदम. क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. हे पहा शिल्पा, इकडे तिकडे पळायला काही घाबरत नाही. ओहो, जबरदस्त. खाली खूप खोल आहे बरं. खूप खोल आहे. पुढे येऊ नको जास्त. पक्षी आला बघ तुझ्या बाजूला. हा, वा वा वा. हॅलो. अरे बापरे, काय भयानक, काय भयानक गॅप आहे. काय भयानक गॅप आहे ना. पण ओहो. लय भारी वाटायला. तर मित्रांनो, तुम्ही जर कॅनडाला आले किंवा टोरंटोच्या आजूबाजूला जर कुठे राहत असाल तर या ग्रोटला नक्की विजिट द्या. कारण खरंच खूप सुंदर लोकेशन आहे. आणि आज सूर्यप्रकाश भरपूर असल्यामुळे आजूबाजूचा निसर्ग एकदम क्लिअर आहे. तर हे खरंच अप्रतिम लोकेशन आहे. शब्दामध्ये वर्णन करणं खूप अवघड आहे या लोकेशनचं. कारण इथला निसर्ग खरंच खूप छान, स्वच्छ आणि एकदम रिफ्रेशिंग निसर्ग आहे या ठिकाणी. इथून जाण्याचं मनच करत नाहीये आता. बरोबर. इतकं छान वाटायलंय. खरंच एकदम मालदीवला गेल्यासारखं फील येते. हो, मालदीव सारखा आहे. आणि पाण्याचा रंग म्हणजे तुम्हाला काय सांगू, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे एकदम. हे पहा तुम्ही, खूप मोठी लेक आहे पाठीमागे. ओके, चला पुढे चला. बापरे, इथनं जंप करताय का? अरे बापरे, पाणी तर किती गार आहे पाणी आहे ना. परफेक्ट स्पॉट पकडला तू. कसं वाटायले? घरी जावं वाटायले का नाही? अजिबात घरी जाण्याचं मन होत नाही. कारण इथला निसर्ग खरंच खूप सुंदर निसर्ग आहे. हा ना. आणि वीकेंड सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज बरीच पब्लिक आलेली आहे या ठिकाणी.
ऑन्टेरिओ मधले हे सेम बॅम्प सारखा स्पॉट आहे. हो, भारी जसं अल्बर्टामध्ये बॅम्फ आहे त्याच प्रकारचं हे स्पॉट आहे. एक्झॅक्ट तसाच तुम्हाला फील येईल जर तुम्ही या ठिकाणी आलात तर. विशेष म्हणजे पाणी आणि आज सनी डे असल्यामुळे छान व्ह्यू आहे. सह्याद्री सेम आपल्या घरी झाड आहे कशाचं? ते फुलांचं. हो, आपण विकत हा. आणून लावले इथं तर नॅचरल आले. वाईल्ड. हा. भारी आहे पण हा. बरोबर. हे बघा हे शेप हम्म, पाठीमागे आले आणि समोर असं छान फुल आहे. सुंदर आहे. चला चला, सगळेजण वाट पाहत असतील. हो आपणच आलो इथं आपण वरी. दोघंच आलो इकडे. स्लोली बसत बसत जा. मित्रांनो, या ठिकाणावर आम्हाला खरंच परत जाण्याची इच्छा होत नव्हती, परंतु काय करणार, जावं तर लागणारच. परंतु मनामध्ये आम्ही असंख्य अशा आठवणी घेऊन इथून घरी निघालो. तिथे वर गरमी होती ना बरंच. आणि तिथं थंडी पण वाजत होती थोडी. परंतु परफेक्ट डे आहे बरं. गरमी काहीच नाही. गरमी नाही ऑगस्ट मध्ये तर मला वाटतं खूप इथे घाम येईल. Humid होते मग. हा. मग तर परेशानी होत. पाय दुखले नाही ना? छान होता का सीन? छान होता, आवडला? ब्युटिफुल होता है ना? थोडीशी बटरफ्लाय झाला असतील का चांगलं दिसलं असतं. बटरफ्लाय आणखीन 2 वीक्स येतात बाहेर. आजही आम्हाला चालत असताना वाटेमध्ये या ठिकाणी एक अतिशय सुंदर असा साप दिसला. ओहो, हॅलो बेबी. साप आहे इथे. हे बघ हे बघ हे बघ इथे वर आला. हे बघ. You said like, bro, someone, you're like getting a 9,000 euro. नको नको, ए नको, थांब 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 थांब. बोलू. हॅलो गोलू, रियांश, अथर्व. छान मजा आली है ना? खूप छान वाटलं. मस्त स्पॉट होता. ताई, कसं वाटलं लोकेशन? चांगले चांगलं वाटलं. साप दिसले का नाही तुला? लय सारे दिसले आहे ना? इकडं जास्त साप आहे. निसर्गाचा आनंद घेत घेत दुपारचे 3 कधी वाजले हे आम्हाला काही समजलंच नाही. त्यामुळे आता आम्हा सर्वांना भूक लागली होती. जवळच स्पॉट आहे. Oh yeah, I did see that. How did Bullet fall? I don't know. तर मित्रांनो, आम्ही आलोत आता. बरीच लांब ट्रेल होती, जवळपास 3 किलोमीटर असेल टोटल, 3-4 किलोमीटर. परंतु त्या ठिकाणचा निसर्ग तुम्ही पाहिल्याप्रमाणे खरंच खूप अप्रतिम होता. आता आम्ही सर्वजण बसून थोडंसं जेवण करणार आहोत आणि त्यानंतर मग आणखीन एक स्पॉट आहे, तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर आजचा आपला असा दिवस खूप बिझी आणि ॲक्टिव्ह असा चाललेला आहे. मुलं पण चांगली साथ देत आहे, कोणी थकलं नाही आणखीन. आता दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे थांबलेलो आहोत. मुलांना पण बरीच भूक लागलेली आता आणि चालून चालून थकवा आलेला आहे सगळ्यांना. त्यामुळे आम्ही आता इथे एका ठिकाणी थांबून घरून जेवण आणलेलं आहे बनवून, तर ते सगळेजण आम्ही आता इथे जेवण करणार आहोत. गरम झाल्या. कार गरम झाली ना सगळं उन्हामुळे. गरम करून आणले. रियांश, इथं बस त्याच्यावर. इथं बस. इकडून बस इथं तुला ऊन लागते पाठीला.
घ्या तोपर्यंत चिवडा. हा तोपर्यंत थोडं थंड होऊ द्या त्याला, जरा थंड होऊ द्या. त्याच प्लेट मध्ये द्यायचं. मला नको चिवडा. खा की रे जरा. धनुष इतका छान झालाय ना धनुष. त्याच्यात दे. अगं नाही निघत बस. डिफिकल्ट वर्क माझ्याकडे द्या. किंवा हा बाय. काय होणार त्याला? चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या ठिकाणावरचं निसर्ग सौंदर्य पाहून तुमचं पण मन प्रसन्न झालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण तुम्ही वेळात वेळ काढून नक्की पहा. आपण लवकरच भेटूया आणखीन एखाद्या अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय.